भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने इंद्रभुवन परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं इंद्रभुवन परिसरात सोमवारी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर, मुख्य लेखा परीक्षक सदानंद वाघमोडे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, मनीषा मगर, नगरसेवक अमोल शिंदे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंखे, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, नियंत्रण अधिकारी तपन डंके, सामान्य प्रशासन विभागाचे रजाक पेंढारी, युवराज गाडेकर, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, महादेव इंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या संविधानातील उद्देशिकेच्या सामूहिक वाचनानं करण्यात आली। त्यानंतर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायनानंतर तंबाखू मुक्तीची शपथ, स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ तसंच बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा उपस्थित सर्वांनी घेतली। त्यानंतर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आपल्या मनोगतातून प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व विशद करताना संविधानातील मूल्यांचं पालन, लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांचं योगदान आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली। आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे सुरू आहेत। आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात विशेषतः पूर नियंत्रणासाठी आराखडे अंतिम करून ते निश्चित करण्यात आलेले आहेत। ऊर्जा व स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एलईडी स्ट्रीट लाईट, स्मार्ट ट्रॅफिक, ICCC सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे कार्यरत आहे। CSR निधी फंडातून प्राणी संग्रहालयाची कामे सुरू आहेत। महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी ह्या आमच्या संपूर्ण यंत्रणेचा कणा आहे। त्याच्या कल्याणासाठी पदोन्नती, वेतनवाढ, अनुकंपा नियुक्त्या आणि प्रलंबित देयकांचा नियोजनबद्ध कार्यवाही सुरू आहे। यामध्ये कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता डिसेंबर 2000 पासून लागू करण्यात आलेला आहे। याशिवाय वारसा हक्क आणि अनुकंपा याच्या माध्यमातून मागील वर्षभरात जवळजवळ 150हून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आलेल्या आहेत। तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील 55 कर्मचाऱ्यांना मुकदम पदावर पदोन्नती आणि 330 कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आलेला आहे। प्रिय सोलापूरकरांनो, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी एकत्र प्रयत्न केल्यास सोलापूर हे स्वच्छ, सुरक्षित, सक्षम आणि आदर्श शहर बनेल याचा मला पूर्ण विश्वास आहे। या विकास प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जय हिंद। या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं प्रतिवर्षी देण्यात येणारे गुणवंत पुरस्कार आयुक्त महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। तसंच महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स रिफॉर्म कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपायुक्त आशिष लोकरे, संगणक प्रोग्रामर स्नेहल चप्पळगावकर, सहाय्यक संगणक प्रोग्रामर मतीन सय्यद, जयदीप तावरे यांच्यासह संगणक विभागातील सर्व संगणक चालकांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी केलं। या कार्यक्रमाला कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजित कुमार खानसोळे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।